हॅलो मॅन ऑफ द मॅच मॅडी जगदीश मुकादम भुरिया त्यांना घेऊन ये मॅडीला कांद्यावर घेऊन ये. ऋषिकेश कडून क्वार्टर आहे क्वार्टर ये चल. आमचे गणेश टकले असतील इकडे आमचे नामदेवजी टकले आहेत ते सुद्धा स्पर्धेचा आनंद घेत आहेत त्यांचं स्वागत. चला मॅन ऑफ द मॅच माडी आणि चला नेक्स्ट मॅच पाहायला मिळेल. एका बाजूला बालचंद्र आणि दुसऱ्या बाजूला अंकित असेल. चला दोन्ही टीम टॉस जिंकलाय. प्रथम बालचंद्र फिल्डिंग स्वीकारतोय. एक सामना जिंकलाय आणि आता एक सामना जिंकला. एक संघाची फ्रेश मॅच म्हणजे आता एका बाजूला अंकित आणि दुसऱ्या बाजूला टीम आहे ती बालचंद्र कातकरी यांचा संघ. कांद्यावर घेऊन आहे कांद्यावर माडी.
बघा जगदीशसाठी पारितोषिक येत आहे 3 षटकारांसाठी करूया. यस धन्यवाद. गुलशन यांचा आवाज आपण ऐकत येतात आणि थोड्याच वेळामध्ये मॅच नंतर रहीस सुद्धा जोडले जातील. चला एक एक सामना जिंकला आपण पाहिला असेल. एक सामना सोनापकर ग्रुपने जिंकला. आता मात्र माडी 11 संस्कार 11 या संघाने सुद्धा सामना जिंकला आणि आता मात्र एका बाजूला फ्रेश संघ आहे जो पहिला सामना खेळतोय तर दुसऱ्या बाजूला ज्या संघाने एक सामना जिंकलाय आणि तो संघ आता मात्र दुसऱ्या सामन्यामध्ये खेळतोय. म्हणजे एकाचा विजय अगदी आपण जर विचार केला तर एक विजय प्रस्थापित केलाय. नंतर आता एका बाजूला जगदीश अंकितला आपण पाहतो दुसऱ्या बाजूला भालचंद्र रोहित रोशनला आपण पाहणार आहात. तर ती मॅचला सुरुवात होईल. दोन्ही टीमला देऊया शुभेच्छा आणि पुन्हा एकदा भालचंद्र कातकरी पहिला गोलंदाज. स्ट्राईक एंडवर अंकित वाजेकर नॉन स्ट्राईक एंडला जगदीशला आपण पाहत आहे. तर बॉलिंग मार्कवर भालचंद्र. पहिली 2 चेंडूचा खेळ संपला. 2 चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळाले. डागबॉल हाताळतोय आणि अंकित स्ट्राईक एंडवर आहे. 2 चेंडू डॉट खेळताना तुम्हाला पाहायला मिळतो. एका बाजूला टीम तुम्ही पाहिली असेल तर सोना पाखरा ग्रुप आणि दुसऱ्या बाजूला अंकित 11 हा संघ पाहायला मिळतोय. अंकित 11 धीरज मुकादम या टीमचे पुरस्कर्ते आहे. त्यांना सुद्धा विनंती आहे आपण या व्यासपीठावर आपलं स्वागत असेल आणि तुमच्या माध्यमातून एक आपण टेनिस बॉलची स्पर्धा सुद्धा पाहत असतो. एक चांगले आयोजक सुद्धा आहेत आणि ते सुद्धा आपण पाहत असतो. परंतु बॉल संपली 2 आणि धावसंख्या अद्याप नाहीये. धावफलकावर खातो 3 बॉल. त्यानंतर आपण पाहताय मातोश्री हॉटेलचे सर्व सन्माननीय अरुणजी भोपी आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आपण पाहताय सन्माननीय विजयदादा भोपी यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. त्यानंतर मदनजी खरके साहेबांना सुद्धा आपण पाहताय. अगदी हॉटेल कैलास भुवनचे सर्व आहेत आणि त्यांना सुद्धा विनंती करूया आपण सुद्धा या मुख्य व्यासपीठावर आपलं सुद्धा स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. व्यावसायिक क्षेत्रामध्ये एक चांगलं काम ज्यांचं पाहायला मिळतं त्यांच्या राजकीय क्षेत्रामध्ये असेल एक चांगली कामगिरी विजयदादांची राहिलेली आहे. त्यानंतर आमचे पाहताय हॉटेल अगदी 24 तास सातत्यानं कधी तुम्ही या तुम्हाला प्रत्येक गोष्टीचा मेनू अगदी तिथे मिळतो. ते हॉटेल कैलास भुवन गोवा हायवे रोडवर तुम्ही पाहताय आणि त्यांचे मदन शेठजी खारके साहेब असतील ते सुद्धा इथे उपस्थित झाले. त्यांचं सुद्धा मनपूर्वक हार्दिक स्वागत. राहिलेलं प्रेम सातत्याने त्यांचं सुद्धा पाहायला मिळत आहे. आणि आमच्या हॉटेल मातोश्री सध्या आपण पाहताय हे सुद्धा फेमस आहेत. आमच्या औरंगजेब होती त्यांचं सुद्धा मनपूर्वक हार्दिक स्वागत. चला पुन्हा एकदा मॅचकडे. बॉल संपलेत 5 आणि धावसंख्या ती 8 धावसंख्या. त्यानंतर सन्माननीय आमच्या गोपीनाथचे भोपी काकांचं सुद्धा आगमन झालं त्यांचं सुद्धा आपण करूया मनपूर्वक हार्दिक स्वागत. सर्वांचं हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा बॅक टू द क्रिकेट आपण जाऊया मॅचकडे. चेंडूचा खेळ संपला. धावसंख्या 8 आहे स्कोर कार्डवर. 8 धावसंख्या स्कोर कार्डवर तुम्हाला पाहायला मिळेल.
एक षटकार सुद्धा पाहायला मिळाला. पुढच्या बॉलसाठी पुन्हा एकदा गोलंदाज भालचंद्र समोर आहे. जगदीशला आपण पाहत आहे. जग्गू याला आपण पाहू शकाल. तेच तर्रार वेगवान बॉल पाहायला मिळाला आणि बॉल मात्र लेग बाईज आणि त्या लेग बाईजच्या माध्यमातून विकेट आहे. क्लीन बॉल पाहायला मिळाला आणि या क्लीन बॉलवर मात्र विकेट सुद्धा मिळाली आणि जगदीश बाद होतो. षटक पहिलं कंप्लीट. धावसंख्या 8. आमच्या प्रीतम टकले इथे सुद्धा उपस्थित झाले. त्यांचं हार्दिक स्वागत. राजकीय क्षेत्रामध्ये आपण अरुणजी गोपी साहेबांचा सन्मान करायचा आहे. हॉटेल मातोश्री आणि त्यांचा इथे सन्मान आपण करतोय. मी विनंती करेन समर्थ लाईव्ह आणि त्यांच्या माध्यमातून ही सारी गोरक्षण जिकडे टिपायची आहेत. आपण एक सातत्यानं शिरडण गावाचं नाव व्यावसायिक क्षेत्रामध्ये आपण पाहत आहे. व्यावसायिक क्षेत्रामध्ये हॉटेल क्षेत्रामध्ये असेल अगदी अग्रगण्य असे रायगडामध्ये राहिलेलं शिरडण ही ओळख आहे या गावाची. आणि हॉटेल मातोश्री आपण पाहत आहे. अरुणजी गोपी साहेबांचा सन्मान आपण करूया स्पर्धेच्या वतीनं. अरुणजी गोपी साहेबांचा सन्मान. त्यानंतर आमच्या जगदीश बोपी यांचं सुद्धा आगमन झालंय. 40 प्लसचे उत्तम खेळाडू त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत आपण करूया. त्यानंतर पुढचा सन्मान आपण करूया स्पर्धेच्या वतीनं हॉटेल कैलास यांची सर्व सन्माननीय आमचे मदन षटकारके असतील त्यांचाही सन्मान आपण करणार आहोत. मी त्यांना विनंती करेन की आपण या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. येणाऱ्या पुढच्या कालखंडामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये ज्यांना सुद्धा आपण पाहणार आहात आणि हॉटेल कैलास मदन षटकारके यांचा सन्मान आपण करतोय स्पर्धेच्या वतीनं. आपण आलात त्याबद्दल आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. षटक 2 कंप्लीट झाली. 12 बॉलचा खेळ संपला आणि धावसंख्या ती 15 धावसंख्या. बॅटिंग करत असताना आपण पाहत आहे अंकित 11 टीम आणि त्यांच्या अगेन्स्ट सोना पाखरा ग्रुपला आपण पाहत आहे. मदन शेठजी कारके साहेबांचा सन्मान आपण करतो या स्पर्धेच्या वतीनं. माईची उद्गारशाल पुष्पगुच्छ आणि स्पर्धेच्या आठवण सन्मान चिन्ह मोमेंटम देऊन त्यांचा सन्मान होतोय. त्यानंतर शहर ग्रामपंचायतीच्या विद्यमान सदस्य आणि माजी उपसरपंच आपण पाहत आहे. हॉटेल मधुबनचे सर्व सन्माननीय विजयदादा बोपी आणि त्यांचा सुद्धा इथे सन्मान होणार आहे. त्यांना सुद्धा विनंती असेल की आपण सुद्धा या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. एक दिलखुलास हसमुख चेहरा सातत्यानं एक चांगला व्यक्तिमत्व आणि इथे सन्मान आपण करतो या स्पर्धेच्या वतीनं. विजयदादा बोपी आणि त्यांचा सन्मान आपण करतोय या स्पर्धेच्या वतीनं. आपण आला त्याबद्दल खूप खूप आभार आणि आपलं धन्यवाद. आणि त्यानंतर त्यानंतर गोपीनाथजी बोपी काकांचा सन्मान सुद्धा आपण करूया. त्यांना सुद्धा विनंती असेल आपण सुद्धा सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. गोपीनाथजी बोपी काकांचा सन्मान अगदी सातत्यानं आपण पाहिलं तर आमचे विजयदादा असतील, मदन षटकारके असतील, अरुणजी बोपी साहेब असतील, सर्वांचं प्रेम सातत्यानं प्रत्येक वेळेला आमच्यावर आपण पाहिलंय. आज सुद्धा ते पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आणि गोपीनाथजी बोपी काकांचा इथे सन्मान आपण करतोय. पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत. आपण आलात त्याबद्दल हेच धन्यवाद. आणि सातत्यानं सरळ हाताने राहिलेली मदत असेल प्रत्येक क्षेत्रामध्ये. मग अगदी जर आपण विचार केला सामाजिक, आध्यात्मिक, राजकीय असेल, त्यानंतर क्रिकेट क्षेत्रामध्ये असेल, अशा विविध गोष्टींमध्ये या सर्वांचा हातगंडा आपण पाहत असतो. आणि ते प्रत्येकाचं योगदान आहे. आपल्या योगदानानं सातत्याने क्रीडा स्पर्धा असेल हे यशस्वी होत असतात. यासाठी आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आद्य क्रांतीवीर वासुदेव बलवंत फडके आणि त्यांच्या जन्मभूमीमध्ये ही स्पर्धा सातत्यानं आपण पाहत असतो. आज पुन्हा एकदा ही स्पर्धा पाहायला मिळत आहे. एसपीआर रबर बॉलची स्पर्धा वर्ष पहिलं आहे आणि पावसाळी रबर बॉलच्या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक असं स्वागत. या वेळेला फटका सुरेख आहे, अप्रतिम स्ट्रोक, परंतु फक्त
ठाव मिळाले, दाट चेंडू पाहायला मिळाला. बॉल स्विंगिंग गोलंदाजी करताना तुम्ही पाहताय प्रतीकला चांगली गोलंदाजी हाताळते प्रतीक. पहिला भालचंद्र, नंतर अंकितला आपण पाहिला, अभिला आपण पाहिला आणि आता मात्र प्रतीकला आपण पाहताय पुढच्या बॉलसाठी. या वेळेला मात्र स्लोवर वन बॉल, हाफ ट्रॅकर, हा पीस लाईनचा बॉल आणि त्याच्यावर मात्र ताकदीचा प्रचंड वापर, फक्त दिशा दिली गेली आणि मंचाला सलामी देत असताना हा षटकार पाहायला मिळतो. 6 धावा आणि या 6 धावेनं संघाची धावसंख्या वेगानं पुढे जाईल. तब्बल आता 22 धावसंख्या, 22 धावा. हॉटेल जय मल्हारच्या सर्व आपण पाहत आमचे पियुष मुकादम सुद्धा इथे आले, त्यांचं हार्दिक स्वागत आपण करूया. जगदीश शेठ मुकादम असतील, गिरीश शेठ मुकादम असतील आणि सतीश शेठ मुकादम यांच्या वतीनं 40+ सुद्धा आपण स्पर्धा पाहिली, ती म्हणजे दर्शन आणि स्मरणच्या वाढदिवसाच्या निमित्तानं. आणि त्यांच्या पियुष असतील, त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत होतं. जय मल्हार सर्वांचं हार्दिक स्वागत. या वेळेला मात्र पुन्हा एकदा आपण पाहताय षटक 3 कंप्लीट झाली, 18 बॉलचा खेळ संपलाय. पूर्वार्धामध्ये आपण पाहताना पूर्वार्धाचा विचार केला तर 18 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे टोटल, ती म्हणजे लागली गेली 22 धावसंख्या. येणारी शेवटचे 6 बॉल स्लॉगरचे षटक आहे आणि ते शेवटचे 6 बॉल कशा पद्धतीने हाताळले जातील, कुणाकडे जबाबदारी दिली जाईल आणि कुणाच्या खांद्यावर जबाबदारी देत असताना 6 बॉलमध्ये आणखीन किती धावा येतील आणि धावा जोडून मात्र अंकित 11 संघ टार्गेट किती सेट करणार आहे. धावसंख्या 22 आहे. 2 षटकामध्ये 15 होती आणि या षटकामध्ये आलेल्या फक्त 7 धावा, म्हणजे टोटल आता 22 धावसंख्या. या वेळेला बॉल आता मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा सिंगल साठी पाहायला मिळतोय आणि या सिंगल रन्सला मात्र 23 धावा येते स्कोर कार्डवर. षटक क्रमांक अंतिम सुरू झालाय, स्लॉगरचं षटक आहे आणि या अंतिमच्या षटकामध्ये आता धावसंख्या आहे ती टोटल आता 23 धावसंख्या. धावा स्कोर कार्डवर. येणारे 5 चेंडू बाकी असतील. येणाऱ्या 5 बॉलमध्ये आक्रमण करणं, आक्रमण पवित्रा धारण करणं, आक्रमकता सिद्ध करणं हे खूप महत्वाचं राहणार आहे आणि आक्रमकता सिद्ध करण्यासाठी आता कसे प्रयत्न होतील यावेळेला मात्र फिरून खेळले, परंतु त्या बॉलवर पुन्हा एकदा सिंगल, धावसंख्या 1 ने पुढे जाईल आणि धावसंख्या 24 धावा. 24 धावा स्कोर कार्डला येत आहेत. उर्वरित 2 चेंडूचा खेळ संपलाय, 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. या वेळेला मात्र उंचावरून खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे भालचंद्र काटकरी, कॅरी करतोय, जज करतोय, झेल टिपतोय आणि धक्का लागतोय अंकित 11 संघाला. अंकित वासेकराच्या पारीचा अंत आणि धक्का लागलाय तो म्हणजे अंकितच्या रूपानं फलंदाज बाद. पुढचा बॉल आपण पाहताय प्रेम याचा, परंतु आउटसाइड ऑफ स्टंप पंच वळतायत आणि व्हाईट बॉल इथून सांगतायत. खराब चेंडूची सांगता. एक एक्स्ट्रा धाव इथून खर्च झाली आणि या एक्स्ट्राच्या माध्यमातून 25 धावा संख्या, 25 ऑन अ बोर्ड, 25 धावा स्कोर काढला येतील. पुन्हा एकदा आपण पाहू शकाल हा बॉल मात्र 9 चेंडू पाहायला मिळतोय आणि फ्री हिट असेल, नेक्स्ट बॉलवर फ्री हिटचा बॉल असेल. एक्स्ट्रा चेंडू आता फेकतोय, एक वाईड आला, एक नो आलाय, त्यानंतर 2 धावा एक्स्ट्रा खर्च झाल्या
आणि या एक्स्ट्राच्या माध्यमातून धावा संख्या स्कोर कार्डवर आहे ती 26 धावा संख्या 26 धावा स्कोर कार्डवर जोडताना पाहायला मिळतील. या वेळेला फटका समोरच्या दिशेला, परंतु अवाक्याच्या बाहेर बालचंद्र कातकरी आणि त्याच्या मस्तकावर दस्तक देत असताना स्ट्रेट फॉरवर्ड डाऊन द ग्राउंड येतो हा SPL 2026 पावसाळी रबर बॉलच्या स्पर्धेमधील षटकार. आणि या 6 धावेनं धावसंख्या पुढे जाईल. धावसंख्या तब्बल 33 धावा. त्यानंतर सुद्धा आणखीन एक मोठा फटका येतोय धावांना पुढे नेण्यासाठी, धावांचा उच्चांक गाठण्यासाठी आणि धावांना पुढे घेऊन जात असताना आलेला आणखी एक दमदार सिक्सर. चौकार येतो. आलेले पाहुणे आपण पाहत आहे. मदन शेटकरके असतील, विजयदादा बोपे आणि गोपीनाथजी बोपी साहेबांना आपण पाहत आहे. अरुणजी बोपे असतील. आपण आलात त्याबद्दल पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. संध्याकाळी पुन्हा एकदा बक्षीस समारंभाच्या वेळी आपण आवर्जून उपस्थित राहा अशी आमच्या आयोजकांची विनंती आहे. कारण सातत्यानं आपलं प्रेम, आपल्या सहकार्यामुळे स्पर्धा यशस्वी होत आहे ते सुद्धा आम्ही पाहिलं आहे आणि चांगलं व्यक्तिमत्व आहे. सातत्यानं आपण पाहत आहे. आपलं सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. मिळाली सिंगल रन्स आणि सिंगलच्या मदतीनं धावसंख्या स्कोर कार्डला पुढे जाईल 38 धावसंख्या. आणि आता मात्र चेंडू शिल्लक असतील. षटक संपलेले आहेत आणि 4 षटकांचा खेळ संपलाय. 24 बॉल कंप्लीट आणि 24 बॉलच्या समाप्तीनंतर टोटल जर विचार केला तर पहिल्या षटकामध्ये आल्या 8 धावा, नंतर 7 आल्या अभिच्या आणि प्रतीकच्या 7 आणि त्यानंतर आपण पाहिलं तर तब्बल या षटकामध्ये आल्या 15 धावा. म्हणजे अशा 4 षटकांमध्ये जोडल्या गेल्या 38 धावा. आणि येणारे आता मात्र आव्हान असेल ते म्हणजे येणारे बॉल राहिली 24, 4 षटकांनी करायची त्या 39ची गरज आहे. आलेले 2 षटकार शेवटच्या 2 बॉलवर आणि त्यानंतर मात्र त्या षटकारांचं बळ आता अंकित 11 संघाला कुठपर्यंत देऊन जाणार आहे हे सुद्धा पाहायला मिळेल. 38 जमल्या. टार्गेट आहे सोन्या पाखऱ्या ग्रुपसाठी 39 धावा. चला आयन्स 11 साई एकविरा टीमचे कर्णधार आहेत तेजस चौधरी आणि दुसऱ्या बाजूला माडी 11 आपण पाहता संस्कार झुके. चला दोन्ही टीम टॉस करणार आहोत. आपण टॉस साठी यायचा. खूप चांगल्या मंचाच्या समोर ट्रॉफीज आपण पाहत आहे. प्रथम आणि द्वितीय ज्या संघाच्या संघ मालकासाठी ट्रॉफी मिळेल तो खूप आनंदी असेल. उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक, मालिकावीर अशा विविध ट्रॉफी आणि क्षेत्ररक्षकासाठी टी शर्ट आणि ट्रॉफी असेल आणि मालिकावीरसाठी बॅट आणि ट्रॉफी असेल हे लक्षात घ्या आपण. आणि उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज ट्रॉफी प्रेम पवार यांच्या माध्यमातून ट्रॉफीज दिलेल्या आहेत. त्यांचं सुद्धा आपण हार्दिक असं स्वागत करूया. चला येणारे 24 बॉल 39 आव्हान. सलामीची जोडी रोशन पवार. पहिल्या सामन्यामध्ये 26 धावा, मॅन ऑफ द मॅच. अभिनय सुद्धा दिलेली 7. परंतु आता मात्र गोलंदाजी करतात